नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की स्त्रियांचे स्तन पुरुषांना आकर्षित का वाटतात? हा फक्त आधुनिक समाजाने तयार केलेला सौंदर्याचा निकष आहे का, की त्यामागे लाखो वर्षांची मानवी उत्क्रांती, जीवशास्त्र आणि मानसशास्त्र दडलेले आहे? मानवी शरीरातील अनेक वैशिष्ट्यांप्रमाणेच स्तनांबाबतही अनेक गैरसमज आणि मिथके प्रचलित आहेत. काही लोकांना वाटते की आकर्षणाचा संबंध फक्त दिसण्याशी असतो, तर काही जण यामागे हार्मोन्सची भूमिका सांगतात. पण विज्ञान याबद्दल नेमकं काय सांगतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मानवी उत्क्रांतीमध्ये स्तनांचे महत्त्व काय आहे, हार्मोन्स आणि आकर्षण यांचा परस्पर संबंध कसा असतो, विविध संस्कृतींमध्ये सौंदर्याच्या कल्पना कशा बदलतात आणि स्तनांच्या आकाराबद्दलचे अनेक लोकप्रिय समज कितपत खरे आहेत. मानवी शरीरातील प्रत्येक अवयवाची एक विशिष्ट जैविक भूमिका असते आणि स्त्रियांचे स्तन याला अपवाद नाहीत. जैविक दृष्टिकोनातून पाहिले तर स्तनांचे मुख्य कार्य म्हणजे बाळाला दूषण देण्यासाठी दूध निर्माण करणे. नवजात बालकाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी स्तनपान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे स्तनांची प्राथमिक भूमिका ही मातृत्व आणि बालपोषणाशी संबंधित आहे. तथापि अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की जर स्तनांचे मुख्य कार्य स्तनपान असेल तर ते आकर्षणाशी का जोडले जातात? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला मानवी उत्क्रांतीकडे पाहावे लागेल. लाखो वर्षांच्या उत्क्रांती दरम्यान मानवांनी जोडीदार निवडताना आरोग्य, प्रजनन क्षमता आणि एकूण शारीरिक स्थितीशी संबंधित काही संकेत ओळखण्याची क्षमता विकसित केली. वैज्ञानिकांच्या मते शरीरातील काही वैशिष्ट्ये नकळतपणे आरोग्य आणि प्रौढत्वाचे संकेत म्हणून मेंदूद्वारे प्रक्रिया केली जाऊ शकतात. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीला एकाच प्रकारची वैशिष्ट्ये आकर्षक वाटतात. आकर्षण हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि वैयक्तिक अनुभव आहे. त्यावर जीवशास्त्राबरोबरच सामाजिक वातावरण, वैयक्तिक अनुभव, संस्कृती आणि व्यक्तिमत्व यांचाही मोठा प्रभाव असतो. हॉर्मोन्स देखील आकर्षणाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. मानवी शरीरातील इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन आणि इतर हॉर्मोन्स शरीराच्या विकासात तसेच वर्तनावर प्रभाव टाकतात. मात्र आकर्षणाचा संबंध केवळ एका हार्मोनशी जोडणे योग्य ठरणार नाही. मानवी मेंदू अनेक प्रकारच्या माहितीवर प्रक्रिया करतो आणि त्यानंतरच आकर्षणाची भावना निर्माण होते. मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर आकर्षण ही फक्त शारीरिक गोष्ट नसते. एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास, बोलण्याची पद्धत, वागणूक, भावनिक परिपक्वता, विनोदबुद्धी आणि इतरांशी वागण्याची शैली यांचा देखील आकर्षणावर मोठा प्रभाव असतो. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की दीर्घकालीन नातेसंबंधांमध्ये व्यक्तिमत्व आणि भावनिक जुळवाजुळव यांना बाह्य स्वरूपापेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. समाज आणि संस्कृती देखील आकर्षणाच्या कल्पना घडवण्यात मोठी भूमिका बजावतात. चित्रपट, जाहिराती, फॅशन उद्योग आणि सोशल मीडिया यांद्वारे सौंदर्याचे काही विशिष्ट निकष वारंवार दाखवले जातात. त्यामुळे लोकांच्या मनात सौंदर्याविषयी काही ठराविक कल्पना तयार होऊ शकतात. परंतु या कल्पना काळानुसार आणि समाजानुसार बदलत राहतात. जगातील विविध संस्कृतींमध्ये सौंदर्याच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. काही समाजांमध्ये शरीराच्या विशिष्ट वैशिष्ट्यांना महत्त्व दिले जाते, तर काही ठिकाणी व्यक्तिमत्व, सामाजिक स्थान किंवा इतर गुणांना अधिक महत्त्व दिले जाते. इतिहासाचा अभ्यास केला तर असे दिसून येते की सौंदर्याचे निकष शेकडो वर्षात अनेक वेळा बदलले आहेत. त्यामुळे कोणताही एक निकष सार्वत्रिक किंवा कायमस्वरूपी मानला जाऊ शकत नाही. स्तनांच्या आकाराबद्दल अनेक गैरसमज देखील प्रचलित आहेत. काही लोकांना वाटते की मोठा आकार म्हणजे अधिक आकर्षण, परंतु वैज्ञानिक संशोधन असे स्पष्टपणे सांगत नाही. विविध अभ्यासांमध्ये आकर्षणाच्या पसंतीमध्ये मोठी वैयक्तिक विविधता आढळून आली आहे. काही लोकांना विशिष्ट वैशिष्ट्ये आवडू शकतात तर इतरांना वेगळी. यामुळे आकर्षणाचा अनुभव प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीराचा कोणताही आकार किंवा रचना एखाद्या व्यक्तीचे मूल्य ठरवत नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि मानवी शरीरामध्ये नैसर्गिक विविधता आढळते. ही विविधता पूर्णपणे सामान्य आहे आणि ती मानवी जैविक वास्तवाचा भाग आहे. लोकप्रिय मिथकांपैकी एक म्हणजे आकर्षण पूर्णपणे बाह्य स्वरूपावर अवलंबून असते. प्रत्यक्षात संशोधन असे दर्शवते की लोक जेव्हा एखाद्या व्यक्तीला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागतात तेव्हा तिचे व्यक्तिमत्व, मूल्ये, विश्वासार्हता आणि भावनिक गुण अधिक महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे आकर्षण हा केवळ दिसण्याचा विषय नसून अनेक घटकांचा एकत्रित परिणाम असतो. काही जण असा समज करतात की सर्वच समान गोष्टींना आकर्षित होतात. हे देखील चुकीचे आहे. प्रत्येक व्यक्तीची आवड, अनुभव, संस्कार आणि जीवनातील पार्श्वभूमी वेगळी असल्यामुळे आकर्षणाचे निकष देखील वेगळे असतात. मानसशास्त्रज्ञ याला वैयक्तिक प्राधान्यांचा प्रभाव म्हणतात. वैज्ञानिक संशोधनातून हे देखील दिसून आले आहे की दीर्घकालीन आनंदी नातेसंबंधांसाठी परस्पर आदर, विश्वास, संवाद आणि भावनिक जवळीक हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. बाह्य स्वरूपामुळे सुरुवातीचे लक्ष वेधले जाऊ शकते, परंतु टिकाऊ नातेसंबंधांसाठी व्यक्तिमत्व आणि परस्पर समज अधिक महत्त्वाची असते. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतले की स्त्रियांचे स्तन पुरुषांना आकर्षित का वाटू शकतात. यामागे केवळ एकच कारण नसते. यामध्ये मानवी उत्क्रांती, जीवशास्त्र, हार्मोन्स, मानसशास्त्र, सामाजिक वातावरण आणि सांस्कृतिक प्रभाव यांचा एकत्रित सहभाग असतो. आपण हे देखील पाहिले की स्तनांच्या आकाराबद्दलचे अनेक लोकप्रिय समज वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे अचूक नाहीत आणि आकर्षण हा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा अनुभव असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही व्यक्तीचे मूल्य तिच्या शरीराच्या वैशिष्ट्यांवर ठरत नाही. व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, वर्तन, परस्पर आदर आणि भावनिक नातेसंबंध हेच दीर्घकालीन मानवी संबंधांचे खरे आधारस्तंभ आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच वैज्ञानिक आणि शैक्षणिक विषयांवरील व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि रोचक विषयासह. धन्यवाद.